एकनाथ मामाच्या गावामध्ये एकनाथ मामाच्या लाडक्या बहिणीचे मुलं आणि मुली, भाचा आणि भाची आज कायमस्वरूपी नियमित रोजगार दिलेला शब्द पाळा हे सांगण्यासाठी आज या ठिकाणी मोठ्या संख्येनं प्रशिक्षणार्थी युवक आणि युवती आलेले आहेत। आपल्या माध्यमातून राज्य सरकारला आम्ही एवढंच सांगतो की आपण निवडणुकीच्या अगोदर लाडका भाऊ लाडकी बहीण योजना काढून लाडक्या तरुण बांधवाचे आणि तरुण भगिनींचे मन जिंकलात। त्यांनी प्रशिक्षण केलं, आंदोलन केलं, त्याला 5 महिन्याचं एक्सटेन्शन दिलं। तोही कार्यकाळ आता संपलाय। आता कार्यकाल संपल्यानंतर यांनी 11 महिन्याचं प्रमाणपत्र घेऊन कुठं जावं हा प्रश्न भेडसावतोय। म्हणून या ठिकाणी 1 महिन्याचं बाळ घेऊन आमची एक प्रशिक्षणार्थी युवती या ठिकाणी आलेली आहे। याकरिता या प्रशिक्षणार्थी भगिनीचं दुःख आणि वेदना या सरकारनं लक्षात घेऊन आपणाला या राज्यामध्ये बेरोजगार तरुणाचा जो प्रश्न आपल्या ऐरणीवर आलेला आहे तो बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी जर राज्य सरकार जर वेळीच पावलं जर नाही उचललं तर येणाऱ्या काळामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती आपल्या राज्यामध्ये सुद्धा उद्भवू शकते। याचा जरा आता राज्य सरकारनं विचार केला पाहिजे। आपल्या राज्यामध्ये साधू संतांचा, थोर पुरुषांचा, महापुरुषांचा वारसा असलेलं हे राज्य आहे आणि या राज्यामध्ये माझ्या राज्यातल्या बेरोजगार तरुणांचं दुःख आम्ही पाहू शकत नाही। आम्ही या ठिकाणी एकनाथ मामाच्या गावामध्ये जर आम्हाला जर कायमस्वरूपी रोजगार मिळेपर्यंत आणि GR मिळेपर्यंत या ठिकाणी आम्ही काळी दिवाळी साजरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता। पण आमच्या एकनाथ मामा लाडके मामा यांनी आणि पोलीस प्रशासनानं या विभागाचे CP, या विभागाचे DCP, या विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी, सहाय्यक उपायुक्त या सर्व अधिकाऱ्यांनी एक पिक्चर मधला थरार व्हावा अशा प्रकारची भेट आमची प्रशिक्षणार्थ्यांच्या शिष्टमंडळाची 3 हात नाक्यावर सगळे रस्ते थांबवून एकनाथ मामाने आम्हाला भेट दिली आणि भेट दिल्यामुळं आम्ही हे तूर्त आंदोलन 8 दिवसासाठी आम्ही या ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आज आंदोलन करून हे 8 दिवस 5 दिवसामध्ये कार्यालयीन कामकाजाच्या पिरियडमध्ये एकनाथ मामा आणि राज्याचे मुख्यमंत्री आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यासंदर्भात योग्य निर्णय घेतील का यासाठी आम्ही त्यांना 5 दिवस देणार आहोत। कारण काल आम्हाला सविस्तर 10 मिनिटाची भेट आम्हाला एकनाथ मामाने दिलेली आहे। म्हणून 5 दिवसानंतर जर राज्य सरकार आम्हाला कायमस्वरूपी रोजगार देण्यामध्ये चालढकल करत असेल तर येणाऱ्या रविवारी पुन्हा आम्ही एकनाथ मामाच्या दारामध्ये, आज संख्या ही थोडी आहे, आज आम्ही काल वातावरण चांगलं बनलं आणि पोलीस प्रशासनानं आम्हाला खूप सहकार्य केलं। एकनाथ मामाने आम्हाला आश्वासित केलंय की तुम्हाला मी रोजगार दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही। मी आजच मुख्यमंत्री महोदयांना बोलतो असं सांगितलंय। ते बोललेले शब्द जर पाळत असतील तर आम्हाला इथे यायची गरज नाही। काळी दिवाळी नाही तर या सरकारमधल्या मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, मंत्री असतील यांना लाडू, करंजा, अनारशा, गुलाबजामुन दिवाळीमध्ये खाऊ देणार नाही। आम्ही ही दिवाळी साजरी करणार नाही। आम्ही ही दिवाळी पुढच्या रविवारपासून ठाण्यामध्ये एकनाथ मामाच्या दारात येऊन ही दिवाळी काळी दिवाळी साजरी करू। तूर्त आम्ही 5 दिवस स्थगित केले।